हे वाक्य ऐकून की दोन लोक आम्हाला 10 वर्षापासून रिडेव्हलपमेंट करू देत नाहीये, तर पहिला प्रश्न आमच्या मनात आलं की हा प्रॉब्लेम 2 लोकांचा आहे की 10 लोकांचा. आम्हाला म्हणता म्हणता ते म्हणाले की बहुतेक आम्ही नवीन घरात जाऊन 7 वर्ष झाले असते, पण आमचं अजून रिडेव्हलपमेंटच झालेलं नाही. तर या सिच्युएशनमध्ये काय करायचं? चर्चेतनं बाहेर पडायचं आणि वोटिंगकडे घेऊन यायचं. या सिच्युएशनला जेव्हा आमच्याकडे आले, तर हा सिच्युएशन आम्ही 6 महिन्यामध्ये डेव्हलपर सिलेक्शन पर्यंत या सोसायटीला नेलं. नमस्कार, रिडेव्हलपमेंट मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA लक्ष्मीनारायण, ड्रीम्स रिडेव्हलपचा फाउंडर. मी या रिडेव्हलपमेंट मास्टर क्लासमधनं ही अपेक्षा आहे की आम्ही जे सोसायटीमध्ये जे अनुभव करतो ते जर तुमच्या सोसायटीमध्ये असेल तर तुम्ही हे मास्टर क्लास ऐकून तुमच्याकडे पण हे इम्प्लिमेंट करू शकता. जिकडे प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आम्ही काय दिलं आहे हे आम्ही तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो आहे. पहिला मेजर केस जे आम्ही जनरली अनुभवतो आणि हे आमच्या बाबतीत एका सोसायटीमध्ये झालेलं आहे, जिकडे 12 मेंबर्स होते, पण ह्या 12 मेंबर्स लास्ट 10 वर्षापासून रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं एकच कंप्लेंट होतं की आमच्याकडे 2 लोक हे रिडेव्हलपमेंट 10 वर्षापासून अडवून ठेवतात. आता जेव्हा ते पहिल्यांदा आमच्याकडे आले, तर हे वाक्य ऐकून की 2 लोक आम्हाला 10 वर्षापासून रिडेव्हलपमेंट करू देत नाहीये, तर पहिला प्रश्न आमच्या मनात आलं की हा प्रॉब्लेम 2 लोकांचा आहे की 10 लोकांचा आहे. कारण 2 लोक अडवून ठेवतायत म्हणजे 10 लोक काय करतात, हा मेजर प्रश्न आमच्या मनात आला आणि जे आम्ही त्यांना विचारलं आणि का अडवून ठेवत होते आणि ते काय करत होते, तर याचा एक पॅटर्न आहे. तर जे लोक अडवून ठेवतात ते जनरली व्हॉट्सॲप ग्रुपवरती खूप मोठे मोठे निबंध लिहितात. दुसरं पॅटर्न आहे की ते लोक प्रत्येक गोष्टीला तीव्र नजरेने बघतात की नाही इकडे काहीतरी गडबड आहे. तिसरा, ते लोक लिगल धमक्या देतात की असं काही झालं तर आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू, आणि याच्यामुळे जे बाकीचे 10 लोक आहेत ते थोडेसे घाबरून जातात. याला जनरली आम्ही लिगल इंटिमिडेशन म्हणतो. चौथा, तुम्ही काहीही रिपोर्ट किंवा काहीही पेपर केलं तर त्याच्यामध्ये 10 चांगले गोष्ट सोडून ते एक काहीतरी गडबड आहे याच्या मागे ते जनरली लागतात. आणि ह्या सोसायटीमध्ये पण हाच एक पॅटर्न चालू होता आणि त्याच्यानंतर डेव्हलपरवरती संशय टाकणं किंवा फिजिबिलिटीवरती संशय टाकणं किंवा आपण अडकून जाऊ याच्यावरती संशय टाकणं. तर आम्हाला म्हणता म्हणता ते म्हणाले की बहुतेक आम्ही नवीन घरात जाऊन 7 वर्ष झाले असते, पण आमचं अजून रिडेव्हलपमेंटच झालेलं नाही. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं? तर सगळीत पहिली गोष्ट म्हणजे चर्चेत जायचं नाही. डिबेट याच्यामध्ये कोणीही कधीही जिंकत नाही. तर याच्यामध्ये सेक्शन 79 हे ऑफ द कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट खूप क्लिअर आहे, त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आहे. तर हा प्रश्न जर तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये होत असेल तर याचं एकच सोल्युशन आहे की चर्चेतनं बाहेर पडायचं आणि वोटिंगकडे घेऊन यायचं. तर 10 लोक जे गप्प बसलेत ते बहुतेक व्हॉट्सॲपमध्ये चर्चा करू शकत नाही, ते बहुतेक लिगल इंटिमिडेशनला ते उत्तर देऊ शकत नाही, पण जेव्हा तुम्ही त्यांना वोटिंगमध्ये घेऊन येतात तेव्हा ते वोट मात्र करतील, हे आमचं खूप ठाम मत आहे. आणि याच्यामध्ये ज्यांना बोलायचं नसतं ते येऊन बॅलेट पेपरमध्ये वोटिंग नक्की करणार. आणि आय थिंक ह्या आपल्या देशाचं पण डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे की जिकडे आपल्याला वोट करायची आपल्याला राईट आहे. तर या सिच्युएशनला जेव्हा आमच्याकडे आले, तर हा सिच्युएशन आम्ही 6 महिन्यामध्ये डेव्हलपर सिलेक्शनपर्यंत या सोसायटीला नेलं आणि याच्यामध्ये खूप क्लिअर पॉलिसी आणि प्रोसेस आम्ही एक डिफाईन केली की या तारखेला वोटिंग होणार, या तारखेला हा मीटिंग होणार आणि या तारखेला या बॅलेट पेपरवरती येऊन तुम्हाला वोटिंग करायचं आहे. एवढं डिफाईन केल्यानंतरही ते 2 लोक काही थांबले नाही आणि ते व्हॉट्सॲपवरती चर्चा करत गेले. कधी कधी आपल्याला वाटतं की त्या चर्चेला आपण उत्तर द्यायचं की आपण गप्प बसायचं. तर आमचं प्रामाणिक मत आहे की जिकडे चर्चा भरकटते तिकडे काही उत्तर देऊ नका. जिकडे चर्चा मुद्द्यावरती होत आहे तुम्ही तुमचं मत ठेवा आणि तिकडे तुम्ही थांबू शकता. कारण हे लोक कधी थांबणार नाही व्हॉट्सॲपमध्ये आणि हे फक्त व्हॉट्सॲप वॉरियर असतात, ते ॲक्च्युली प्रत्यक्षात काही करू शकत. आता हे झाल्यानंतर त्या 2 लोकांची काय भीती होती किंवा कशासाठी ते थांबत होते, तर याचं पण एक पॅटर्न आहे की त्या लोकांची काय भीती असते. एक, त्यांना डिसिजन घ्यायची सवय नसते, त्यांना डिसिजन घ्यायची एक खूप मोठी भीती असते आणि त्या डिसिजनला टाळायला ते बाकी लोकांवरती हे व्हॉट्सॲपचं चर्चा चालवतात. सेकंड, यांना स्वतःचं काहीतरी वेगळं अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे ते रिडेव्हलपमेंट टाळत असतात. थर्ड,
त्यांच्याकडे काहीतरी असा एक प्लॉटमधला काहीतरी पार्ट असेल जे सँक्शन प्लॅनमध्ये नव्हतं किंवा FSIचा पार्ट नव्हता आणि त्याच्याबद्दल काहीतरी त्यांना पाहिजे असतं तर ते अडवून ठेवतात. चौथा, याला आपण इगो म्हणूया की आम्हाला कोणीतरी पटत नाही, आम्हाला या 10 लोकांना त्रास द्यायचे, तर याच्यासाठी ते थांबवतात. आणि पाचवा, त्यांना एक भीती असते की रिडेव्हलपमेंटमध्ये काही झालं तर आपलं घर जाईल का. पण हा भीती फक्त 2 लोकांना नाही 12 लोकांना असायला पाहिजे. तर ह्या सगळ्यांना उत्तर द्यायला एकमेव पर्याय आहे सेक्शन 79 हे प्रोसेस. तुम्ही चर्चेतनं डिसिशनकडे जेव्हा तुम्ही लोकांना घेऊन येणार तर ते वोटिंग करतील आणि वोटिंगमधनं जे काय होईल मेजॉरिटीप्रमाणे त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जावा. आणि याच्यामध्ये सरकाराचं आणि हायकोर्टाचं क्लिअर नियम आहे की मेजॉरिटी जिकडे डिसिशन घेते आणि प्रोसेस व्यवस्थित चालवते तिकडे रिडेव्हलपमेंटला स्टे येत नाही. आता लास्ट, हा प्रोसेस म्हणजे काय, तर सेक्शन 79 प्रमाणे हा प्रोसेस 3 भागात डिवायडेड आहे. एक, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवा 14 दिवसाचं नोटीस देऊन. सेकंड, त्या मीटिंगमध्ये 2/3 कोरम असायला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे जर 9 लोक आहेत तर 6 लोकांनी मीटिंगमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि थर्ड, 51% मत पाहिजे, म्हणजे जर 9 लोकांचं सोसायटी आहे किंवा 12 लोकांची सोसायटी आहे तर 12 लोकांमध्ये 7 लोकांनी मत द्यायला पाहिजे, 9 लोकांमध्ये 5 लोकांनी मत द्यायला पाहिजे. जर तुम्ही हा 3 गोष्ट तंतोतंत पालन केला आणि जर याला तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये केला तर आमच्या आत्तापर्यंतचा 400 सोसायटीचा अनुभव स्टे किंवा रिडेव्हलपमेंट थांबत नाही आणि तुम्हाला चर्चेतनं बाहेर जाऊन तुम्हाला वोटिंगकडे यावं लागेल. आणि जे सोसायटीमध्ये व्यवस्थित रिडेव्हलपमेंट करायचं आहे तुम्हाला वोटिंग हा एकच प्रोसेस आहे जिकडे तुम्हाला लोकांना घेऊन यावं लागेल. त्याच्यात ते 10 लोक असो किंवा हे 2 लोक जे अडचणीत करतात ते असो, तुम्ही वोटिंगकडे घेऊन या आणि मेजॉरिटी. तर अशा सोसायटी तुमच्याकडे पण चालू असेल किंवा असं काहीतरी तुमच्याकडे पण अनुभव येत असेल तर हा आय थिंक मास्टर क्लास अशा सोसायटीसाठी होतं जिकडे प्रॉमिनंट मेजॉरिटीला 2 लोक, 3 लोक, 4 लोक हे अडवून ठेवतात आणि त्याच्यामुळे जे बाकी जे 10 लोक यांना त्रास होते आणि हे त्रास होऊ नये म्हणून हा प्रोसेस डिफाईन केलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर असेच आमच्याकडे बाकी केसेसमध्ये या मास्टर क्लाससाठी बघत राहा आणि आम्ही असे वेगवेगळे जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम जे झालेले आहेत हे आम्ही या मास्टर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. आणि तुमच्याकडे हा प्रॉब्लेम असेल तर हे बघत राहा किंवा आम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप करा.